कुंडली करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कवी आणि कवित्व चोरी. बहुतेकच्या ज्या कवी आहेत तर कवित्वाची स्फूर्ती असते, पण काही काही कवी असतात म्हणजे खरोखर जन्मजात ज्याला काव्य येतं, गदी माडगुळकर म्हणा किंवा ते ते असं चांगले हे 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 आमचे पु ल देशपांडे, त्यांना कवित्वाचं आपोआपच स्फूर्ती असते. तुकाराम महाराजांना सुद्धा अशी कवित्व जे तुकाराम ते म्हणते, मला देव बोलवतोय माझे नव्हे माझी वाणी पदरची. तुकाराम म्हणतो त्याला आपण देव बोलवतो. पण हे कवी जे कवित्व करतात त्यांना मान मिळतो, म्हणून काही लोक काय करतात, त्यांचं कवित्व त्यातलं थोडंसं घ्यायचं, चोरायचं आणि आपल्या नावावर घालायचं. म्हणून हे तुकारामाचे अभंग हे खरे अभंग आपल्याला सापडलेले 4600 आहे. पण ते दुसरे एक गाथा आहे त्याच्यामध्ये 8400 अभंग आहे. कुठलेही दुसरे त्यात घालायचं. तुका म्हणे शेवटी म्हणायचं आणि घालून टाकायचं. तर असे चोर सुद्धा लोक असतात. म्हणून कवी जे आहे, कवीनं नीतिमत्तेनं ते सांगतोय त्याप्रमाणे वागलं पाहिजे, सांगतोय त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं हे कवीचं आहे. तुकाराम जसं जसं सांगत होता तसंच तो वागत होता. जसं तो सांगायचं कसं किंवा हे तो काय सांगायचा की पक्षाच्या घरी नाही नाही सामुग्री त्याची चिंता करी नारायण. की पक्षाच्या घरात नाही तर तो त्याची परमेश्वर चिंता करतो. मग तो म्हणायचा का रे ना ठेवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकताची. किंवा तो म्हणतो की पक्षी अजगर न करी संचित तयासी अनंत प्रतिपाळी. किंवा त्रैलोक्य पाळिता उभगला नाही आमुची का नाही त्याची चिंता. देवावर सगळे विश्वास ठेवा सांगायचा. हे त्याचा देवावर विश्वास ठेवा म्हणता. म्हणून की त्याच्या घरात काहीच खायला नव्हतं. त्यावेळा शिवाजी महाराजांनी धान्याची 2 पोती आणून पाठवून दिली त्याच्या घरी, घोड्यावरनं पाठवून दिली. कुणाच ते नाव सांगू. तर त्यानं काय करावं, मग 2 पोतीला मग ठीक झालं, आपलं 2 महिने निघालं. त्यानं ते धान्य लोकांना सगळ्या वाटून टाकलं. बायकोला सांगितलं आजच्या एका दिवसापुरतं खायला. मग ती बायको काय म्हणती, बायको त्याला म्हणाली गोणी आली घरा दाणे खाऊ नेली पोरा. गोणी आली घरा दाणे खाऊ नेली पोरा. की गोणी घरात आलेली आहे पण हा पोराला दाणं खाऊ देत नाही, किती आपण ती भांडते वगैरे. आणि तो म्हणतो की मग तुकाराम त्याला तू ह्या सगळ्या संसाराचा भार डोसक्यावर घेऊन कशाला उगाच कुंतत बसलेले आहेस, की देव आमचा पोशिंदा आहे असं. तर तुकाराम उपदेश काय करत होता की आमचं हे जे त्रैलोक्य त्रैलोक्य पाळणारा जो परमेश्वर आहे त्यांची तेव्हा आमची चिंता करील आणि आपण काय संग्रह करू नये हे सांगित होता. म्हणून त्यानं गोणी घरात आली तर ती घेतली नाही, ती घालून टाकली. तसं प्रत्येक कवीनं आपण जे बोललो त्याप्रमाणे वागायला पाहिजे. पण ते त्या ग्रंथामध्ये सांगायचं की ग्रंथामध्ये आज्ञापत्र म्हणून जे हे आहे, रामचंद्र बंद अमात्याने लिहिले ते अक्षर. तुकारामाचं वाङ्मय हे अक्षर वाङ्मय आहे. 400 वर्ष झाली तरी हे वाचतात आणि माणसं जोपर्यंत आहे तोपर्यंत हे वाचणारच. हे आपला जो ग्रंथ आहे ह्यो सगळे अनेक वर्ष, 500 वर्ष सुद्धा वाचणारच. ते म्हणा कोण येऊ मस्त लिहिणार आहे, ते नाव ते आपल्या नावाचा मोठेपणा नाही. असं की चिंधीमध्ये रत्न बांधलं तर ते चिंधीला डोक्यावरून घेऊन जातात लोक. चांगलं हे पेटीत ठेवतात.
चिंतकाचं फार महत्त्व नाही, त्या रत्नाचं महत्त्व असते. तसं तुकारामाचं हे सगळे अभंग आम्ही आपल्या चिंधीत बांधून ठेवलं. त्यामुळे आमचं चिंधी विश्वास कसली घ्यायला पाहिजे डोसक्यावर काय. तव तया पारखी शिव लाजे ठाव सांडिता. तर माझं पाठ खरा म्हणतात. त्याच्या शिवच्या बाहेर त्याचं कोणी हे करतात नाही. त्याचं कोणी त्याच्या शिवेच्या बाहेर गावाची शिव सोडली की संपते, त्याचं कवित्व सगळं संपून जाते, कोण ऐकत नाही. बाहेर त्या कवीला आणि त्या काव्याला कोणी विचारित नाही. उष्टापत्रावळी करुनिया जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे. उष्ट्या पत्रावळी म्हणजे दुसऱ्याने काय ते लिहिलेलं आहे ते आपण घ्यायचं आणि मग त्यातलं थोडंसं इकडं तिकडं करून आपलं काव्य म्हणून जाहीर करायचं. आता जे PhD जे प्रबंध लिहिणारे असे चोरच असतात बरेचसे त्यात, की PhD तुमच्याकडे जातात नाही तर ते दुसऱ्याचं तिसऱ्याचं कुठलं तरी घ्यायचं, कुठं कुणी लिहिलं का माहिती आहे ते त्यात घ्यायचं आणि त्यात आपण PhD होऊन जायचो. असे लोक आहेत. तुका म्हणे बाहेर मुदी हाच गोविंदी न सरती. तुकाराम महाराज म्हणतात, या ढोंगी कवीचे ब्रह्मरूप पाहून बाह्यरूप पाहून, कारण देवापर्यंत पाहून घ्यावे, कारण हे देवापर्यंत कवित्व पोचत नाही. हे जे कवी आहेत हे देवापर्यंत आहे. बाहेर मुदी बाहेर नच बाह्यरूप बघा, हे देवापर्यंत न सरती, देवापर्यंत पोचू शकत नाहीत. आता पुढचा एक अभंग आहे. कलियुगी कवित्व करती पाषांड, कुशळते भांड बहु झाले. कलियुग युगामध्ये जे आता ह्या युगामध्ये ज्या युगामध्ये असे चुकीचे व्यवहार चालतात त्याला कलियुग म्हणतात. तर करीती पाषांड, पाषांड म्हणजे ढोंग, काहीतरी कसं ढोंगबाजी, काहीतरी कटकारस्थान असलं. कवित्व करती कुशळते भांड बहु झाले. तर या कलियुगात पाखंडी नास्तिक बुद्धीचे लोक जे आहेत ते भांडण तंटेखोर असे लोक आहेत ते कलियुगामध्ये कवित्व करतात. पुढे म्हटले, द्रव्यदारा चित्ती प्रजांची आवडी. ह्या कवींना काय पाहिजे असते? पैसे पाहिजे असतात. दारा म्हणजे बायको पाहिजे असती, पत्नी पाहिजे असती, आणि प्रजांची आवड आणि मुलं पाहिजे असतात. द्रव्य, दारा आणि प्रजांची आवड, आपले मुलं, बायका, मुलं आणि पैसा ह्यांना पाहिजे असतोय. आणि उगाचच ते मुखे बडबडी कोरडा मुख आणि तोंडांमध्ये कुरडच चांगलं वागायला पाहिजे, संसार त्याग काय पाहिजे, संसारात असं करायला पाहिजे, पण त्यातलं प्रत्यक्ष काही वागत नाहीत. दंभकरी सोंग मानावया जग. जगानं मानावं म्हणून ते दंभानं वागतात, सोंग काढतात. मुखे बोले त्याग मनी नाही. मुखानं ते त्यागाच्या गोष्टी बोलतात पण मनामध्ये त्याग नसतो त्यांच्या. तोंडानं सांगायचं त्याग करायचं, हे करायचं, हे करायचं, पण मनात नसतो. वेदाज्ञे करोनी न करती स्वहित, नवती अलिप्त देहावनी. वेदाची आज्ञा जी आहे, वेदानं जसं सांगितलंय तसं वागून हे आपलं स्वहित करून घेत नाही. आणि मी देहाहून अलिप्त आहे, देहाचा मी अहंकार सोडणार, देहाचा मी देह नाही, मी देहाचा अहंकार सोडलेला आहे, असं काय देहापासून अलिप्त असं ते राहत नाही. तुका म्हणे दंड साहिल यमाचे. तर असा हा माणूस जो ढोंगी कवी आहे तो काय करे? यमाचे दंड साहिल. यमाचा तो यमाचे त्याला तडाखे बसतील. न करी तो वाचे बोले तैसे. आणि वाचेनं जसं बोलतो तसा हा करीत नाही. बोलल्याप्रमाणे तो वर्तन काही करीत नाही, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं. उष्ट्या पत्रावळी करुनिया गोळा, दाखविती कळा कवित्वाची. ते बरोबरच्या अभंगासारखंच एक तोडतं हे झालंय. एका अभंगातलं एक तुकडा आहे, एकच हे आहे.
उष्ट्या पत्रावळी म्हणजे कोणाच त्या कवितेतलं त्यात थोडंसं घ्यायचं, ती उष्टी पत्रावळी म्हणायचं. आणि दाखवी ती कला, आणि त्यामध्ये आपण आपण कवित्व आहे, आपण मोठे कवी आहे अशी कला दाखवायची, असे काही लोक आहेत. आता पुढचा अभंग आहे. कवीश्वरांचा तो आम्हासी विटाळ, प्रसाद ओंगळ चिवडती. असले जे ढोंगी कवी आहेत त्या ईश्वर त्याची भक्ती, श्रेष्ठ तत्वनिष्ठा असणाऱ्या महान कवींच्या ईश्वर कृपेने निर्मिती झालेल्या प्रासादिक काव्यातील काही भाग आपण आपल्या काव्यात घेणे हे घाणेरडे व घाण कालवीत असण्याचे कृत्य आम्ही अस्पर्श मानतो. आम्हाला त्या असला काव्याचा असल्या काव्याचा आम्हाला आम्ही विटाळ मानतो. आणि प्रसाद ओंगळ, आणि ही घाण चिवडल्यासारखं आहे. त्या मोठ्या कवींचं जे काव्य आहे, तर त्या कवींचं जे काव्य निर्माण झालेलं आहे त्यातला काही भाग घेऊन असे चिवडीत बसायचं, हे वाईट आहे. दंभाचे आवडी बहिराट अंधळे. दंभाचे आवडी म्हणजे ढोंग करायचं, आम्ही साधू आहे. तर हे बहिरे आहेत, म्हणजे ज्यांना ऐका येत नाही असे किवडे लोक आहेत, आंधळे लोक आहेत. शेवटासी काळे होईल तोंड, आणि अशा ह्या ढोंगी कवींचं तोंड शेवटी काळच होईल. सोन्या शेजारी तो लाखेची जतन. सोन्याच्या जवळ लाख असते, लाखेची काही किंमत नसते. तसं चांगल्या कवीच्या जवळ ही लाखेप्रमाणे हे असतात. सतंत ते गुण जैसे तैसे. आणि सोन्या शेजारी लाख असते, पण ती आपले गुण सोडित नाही. सतंत ते गुण जैसे तैसे. लाख आपले गुण सोडित नाही, सोन्याजवळ असले म्हणून काव्य झाले. सेव्य सेवकता न पडता ठावी, तुका म्हणे गोवी पावती ते. सेव्य, जोपर्यंत सेव्य म्हणजे ज्याची सेवा करायची तो सेव्य. कुणाची सेवा करायची तर ईश्वराची, देवाची. देव हा सेव्य. आणि सेवकता म्हणजे जी सेवा करायची असती तिला सेवकता म्हणायचं. आणि सेवक म्हणजे सेवा करणारा. सेव्य, सेवकता, आणि हे सेवक. सेव्य सेवकता न पडता ठावी, तुका म्हणे गोवी पावती ही. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक गोवी पावती, म्हणजे हे लोक जे आहेत ह्या कवींना काही कळत नाही, ते बंधनात पडतील, मुक्त होणार नाहीत. आता पुढचा अभंग आहे. नाही घाटावे लागत एकाच शिजते कळे भात. भात शिजलाय का नाही हे एक शीत जर चापलं की कळते. सगळा हुडकीत बसायची काही गरज नाही. आता म्हणजे त्या तुकारामाचं उदाहरणं सुद्धा अगदी साधी देतोय, आणि ज्ञान त्याचं सगळीकडे असते. क्षीर निवडते पाणी चोची हंसाची. आणि क्षीर आणि दूध आणि पाणी एकत्र मिसळून ठेवलं तर हंस जर असला तर हंस पक्षी काय करतो, दूध घेतो आणि पाणी तसंच द्यायचं राहतं. तसं हे शिजलंय का कच्चा आहे ते एक शीत बघितल्यावर समजतं. अंगडे फाडून घोंगडे करी, अवकळा ते परी. अंगडे फाडून म्हणजे चांगला अंगरका फाडून टाकायचा आणि त्याचं घोंगडं शिवायचं. हे असले कवी आहेत. चांगला अंगरका फाडून घोंगडं करतात तयार त्याचं. अवकळा ते परी, म्हणून हे असे जे कवी आहेत त्यांची ही अवकळा आहे. तुका म्हणे कण भुसी निवडे कैचा सीण. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कण. तुकाराम महाराज म्हणतात की भूस जे आहे, कोंडा पाखडला, कोंडा निवडला तर त्यातनं काय धान्य मिळणार आहे का? नाही मिळणार. भुसी निवडे कैसा सीण, म्हणजे कड भुसी भुसकडामध्ये
आणि सीड म्हणजे त्रासच होतोय त्याच्यामुळे. सालो मालो हरीचे दास म्हणूने केला अवघा नास. तुकारामाच्या वेळेला त्रास देणारे सालो मालो नावाचे दोघे जण होते. ते तुकारामाचं काव्य चोरून तुकारामाच्या काव्याची चोरी करत होते, वया घरातल्या चोरून वगैरे दिलेल्या त्या. आणि हे जे हे आहे ना, त्यांनी हरीचे दास म्हणून सगळा नाश करून टाकलेला आहे. त्या काव्याची सगळी वाट लावलेली आहे. अवघे बचमंगळ केले म्हणती एकांचे आपुले. सगळं जे आहे ते बचमंगळ म्हणजे अमंगळ केलेलं आहे सगळं जे. आणि दुसऱ्याचा एकाचे आपुले म्हणतात, म्हणजे एक दुसऱ्याचं जे आहे ते काव्य आपलं असं म्हणतात. असे हे सालो मालो सारखे मूर्ख हे आहेत. मोडूनी संतांची वचने करीती आपणा भूषणे. मोडूनी संतांची वचने, संतांची वचनं मोडून आपणाला भूषणे करतात. तुका म्हणे कवी जगामध्ये रूढी दावी. तुकाराम महाराज म्हणतात, हे जे कवी आहेत, हे तुकाराम महाराज म्हणतात, हे आता आम्ही कवी आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे आता आम्ही कवी आहोत अशी प्रौढी जगात मिळवत असतात. आणि हे सालो मालो सारखे हे अमंगळ सगळं त्यांनी करून सगळा नाश करून टाकला आहे. संतांची वचने करती आपण आभूषणे. संतांची वचन ते सांगतात आणि आपण आपला मोठेपणा मिळवतात, भूषण करून घेतात. जायाचे अलंकार बुडवूनी होते चोर. जायाचे अलंकार म्हणजे मागून आणून घातलेले अलंकार, त्याला जायाचे अलंकार म्हणायचे. म्हणजे जाणारच असतात ते, उगाच मागून आणून आपलं घातलेले. जायाचे अलंकार ते मागून आणतात आणि ते बुडवून टाकणारे बी कोण आहे. मागून आणलेलं पुन्हा द्यायचंच नाही. बुडवूनी होती चोर. त्यासी ताडनाची पूजा योग घडे खऱ्या ओजा. मग त्याला काय करायचं, त्याला ताडन करायचं, त्याला शिक्षा करायची, त्याला मारायचं. ताडनाची पूजा योग घडे खऱ्या ओजा. आणि त्याची पूजा असून त्याला मार देणे हीच त्याची पूजा आहे. हा सहज सोपा उपाय आहे, म्हणतो योग आहे योग. अभिलाषाच्या सुखे अंती होती काळी मुखे. दुसऱ्याचे आपणास मिळावे अशी स्वार्थबुद्धीने अभिलाषा ते बाळगतात, त्यामुळे त्यांची शेवटी काळी तोंड होतात. तुका म्हणे चोरा होय भूषण माथेरा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या चोरांचा नाश होतो, पण ते त्यांना भूषण वाटते. ते त्यांना वाटते बरंच वाटते, जोड्यानं आणलं तरी बरंच वाटते. कालवूनी विष केला अमृताचा नाश. कालवूनी विष, दुसऱ्याच्या कवितेत स्वतःचे शब्द घालून या लोकांनी दुधात विष कालवले आहे. ऐशा अभाग्याच्या बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी. असे हे अभाग्य लोक आहेत, दुर्दैवी लोक आहेत. लोकांची बुद्धी, दुर्दैवी लोकांची बुद्धी असून याने सत्याचा नाश केलेला आहे. सत्यलोपी नाही शुद्धी. नाक कापुनी लावी सोने कोण अलंकार देणे. तुकाराम म्हणजे ह्यात काय भूषण होणार आहे की चांगलं दिसावं म्हणून तिथं सोनं लावायचं, पण ते खरं की नाक कापून त्यावर सोनं लावायचं, काय फायदा. कोण भूषण कोण अलंकार तेणे. तुका म्हणे बावी मोडूनी मदार बांधावी. तुकाराम म्हणजे बाव, जी विहीर आहे, विहीर काढायची आणि त्या ठिकाणी मसूद बांधायची, हे करायसाठी देव अल्लाची नमाज पडायसाठी. विहीर बुजवून त्या ठिकाणी मशीद बांधण्यासारखी आहे. आता पुढं आहे, कणभूसाच्या आधारे परिते निवडिता बरे. ही जी भुसा म्हणजे कोंडा आहे, तर कोंड्यातनं
कोंडात शोधून शोधून त्यातनं कण हुडकून काढणं चांगलं आहे. काय घोंगा आणि या घाणी ताकामध्ये घाटी लोणी. परंतु ताकात लोणी घालायचं आणि घाणेरडे कृत्य काय म्हणून करायचं. लोणी घ्यायचं ते ताकात घुसळून आत घालायचं. पुन्हा काय गरज आहे का. काय घोंगा आणि या घाणी. हे घाण आहे, हे घाणेरडे या काम आहे. आणि ताकामध्ये घाटी लोणी. सुईणी पुढे चेटा काय लपवेसी चाटा. सुईणी पुढं हे बाकीचं काही हे लपवता येत नाही. तसं चाटा म्हणजे अरे लबाड माणसा तू माझ्याजवळ काय करतो, मी तर सुईण आहे तुमची, असं तुकाराम महाराज म्हणतो. तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भन भन. तुकाराम महाराज म्हणतात पोकळ ज्ञानाचा असा डामडौल असतो, व्यर्थ आहे ते. त्यांचं जे ज्ञान आहे ते उगाच दिमाग दाखवायचा नुसता, उगाच म्हणजे मिरवायचा, डामडौल दाखवायचा. आता तुकाराम पुढं म्हणतोय विकलते थे विका माती नाव ठेवून बुका. मातीला बुक्का आहे, काही लोकांनी बुक्काच माहीत नाही पंढरपूरचा, आणि जर वेळे माती घेऊन जायचं बुका घ्या, बुका घेतात बुका. तुकाराम महाराजांचं कुठल्या बाजारात ऐकायचं ते ऐका, माझ्याकडे चालत नाही. की हा तो निवाड्याचा ठाव खऱ्या खोट्या निवडी भाव. हा निवाड्याचा ठाव आहे, निवाडा व्हायची जागा आहे, खऱ्या खोट्याचा निकाल ह्या ठिकाणी लागायचा. गरवारे हा विधी पोट वाढविले चिंधी. की ते चिंध्या घालून जर पोट वाढवलं आणि गरोदर आहे असं जर सोम केलं तर ते कळते मला, असं म्हणतो तुकाराम. लावू जाणे विल्हे तुका साच आणि कल्हे. तुकाराम म्हणजे साच म्हणजे खरं, आणि कल्हे म्हणजे कलई केलेलं. पूर्वी तांब्याची ह्याची भांडी असत, पितळाची तांब्याची भांडी असत. त्या भांड्याला त्या भांड्यात जर जेवलं काहीतरी ताक वगैरे असं कळ घ्यायची आणि विष तयार होऊन माणूस खाला की ते उलट्या व्हायच्या, माणसं मरायची सुद्धा. म्हणून ते कलई करायची, कलई म्हणून ते कथेल मिळायचं. ते कथेलानं त्या भांड्याला कलई करायची. मग काय होतं की कलई केली की मग ते हे चांगली आपल्या स्टेनलेस स्टीलसारखं ते आतनं दिसायचं भांडं. तर तुकाराम म्हणतोय मी विल्हेवाट लावतोय आणि साच खरं काय आणि कलई केलेलं काय आहे ते मला कळतंय. लावू जाणे विल्हे तुका साच आणि कल्हे. पुढं म्हणताय नाही सर्व येत जोडिल्या वचनी. नुसती रटप जोडलं एकमेकाला म्हणून ती चांगलं जे कवित्व आहे त्याच्यावर सरी ते करू शकत नाही. कवित्वाची वाणी कुशलता. कवित्व करणारा जो माणूस असतो तो कुशलतेनं कविता त्याने केलेली असती. आणि नुसतं जोडाजोडी जो करतोय, शब्दाला शब्द जो हे करतोय त्याची बरोबरी करता येत नाही त्याला. सत्याचा अनुभव विधी सत्यपणे अनुभवाच्या गुणे रुचो येता. सत्य जे आहे, सत्यत्वाचा अनुभव असणारे बोल सत्यपणामुळे लोकांना वेधून घेतात. ही सत्य जर हे असेल तर ते साधे बोल असले तरी ते लोकांना पटतात, कारण त्यात सत्य असते. म्हणून सत्यत्वाचा अनुभव, त्यात सत्याचा अनुभव वेधी सत्यपण वेधी म्हणजे वेधतो म्हणजे लक्ष वेधून घेतो. तो सत्यपणानं तो लक्ष वेधून घेतो. अनुभवाच्या गुणे रुचो येतो आणि त्या सत्यामध्ये अनुभव असतो म्हणून रुचो येतो, म्हणजे चव येते त्याला गुढी वाटते. काया आगीपाशी शृंगारले झाले. आग लागली त्या ठिकाणी अगदी चांगलं सजविलेलं जर काय हे असेल तर तिथं त्याचा काय उपयोग होणार. पोटीचे उकले कसा पासी. पोटीचे उकले कसा पासी म्हणजे कस जर लावला, सोन्याला जर कस लावला तर त्यात जर जे तांबा असलं, पितळ असलं, त्यात जर रेनकस असलं त्याला उकले म्हणजे उकलते, ते बाहेर कळते.
उकलते, समजते उकळून. कस लावला की ते सगळं कळते. तुका म्हणे येथे करावा करावा उकल. तुका म्हणे येथे करावा उकल, लागेची ना बोल वाढवणी. तुकाराम महाराज म्हणतात इथे उकल करावा. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ढोंगी वरपांगी कवीचे खरे रूप दाखविण्यात वेळ लागत नाही. शब्दजल करीत बसावे लागत नाही. की हे काही हे करायचं नाही, आपोआपच ते खोटं कवित्व आहे ते करून येते. जास्त फार अगदी अशी चिकित्सा करीत बसायची लागत नाही. खोटं कवित्व आपोआप करून येते. एकाचे सोयी कवित्वाचे बांधे बांधलिया साधे काय तेथे. एकानं दुसऱ्याचे पाहून कवित्वाची बांधणी केली तर त्यामुळे त्याचा काय फायदा होणार आहे. काय हाती लागे भुसाचे कांडणी. कोंडा जर काढला तर काय हातात लागणार आहे. सत्यासी दाटणे करुणी काय. जे सत्य आहे त्याला अडचण करून उपयोग काय. ते असं करू नये. कवित्वाची चोरी करू नये, वाङ्मय चोरी करू नये. वाङ्मय चोरी, कवित्वाची रुची पाया पाडी जग. कवित्वामुळं अभंग वगैरे असं कीर्तन केलं, हे कवित्व केल्यामुळं जग पाया पडतं. सुखावूनी मग मग नरकात आहे. आणि जग पाया पडतं असं. पण असे चोर जे लोक आहेत त्यांनी असं जर पाया पडून घेतलं तर त्यांना नरकावाला जायला लागतंय. खरं ते कवित्व करायला लागते. तुका म्हणे देव केला विणसा आहे, फजिती आहे लटक्या अंगी. तुकाराम महाराज म्हणतात देवाला सहाय्यभूत करून घेतल्याशिवाय खोटे नाटे व्यवहार कराल तर फजितीच होईल. तुका म्हणे कवित्व खरी मान वस्तू ते आदरी. तुकाराम महाराज म्हणतात कवित्व करायचं आणि त्याच्यासाठी मान वस्तू देणगी हे पैसे घ्यायचे, त्याचा काय उपयोग आहे. कळो आला भाव माझा मज देवा, वाया वीण जीवा आटविले. तेव्हा मी तुझ्या प्राप्तीसाठी निष्कारण यातायात केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. मी अक्षरे एकाला एक जोडून कवित्वाची मांडणी व पाठांतर केले, पण माझ्या हाती शेवटी काहीच लागले नाही. वाया वीण जीवा आठविले. जोडून अक्षरे केली तोंडपिटी, न लगे शेवटी हाती काही. आपल्यावरनं तुकाराम म्हणते मी हे सगळं केलंय. तसंच त्या कवित्व चोरी करणाऱ्यांचं न घेता आपण आपल्यावर तो हे घेतो. तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय, संसारणा पाय तुझे देवा. आणि असं कवित्व केल्यामुळे देवा माझे दोन्ही ठिकाणी माझी फजिती झाली. संसार बी मला सरळ करता आलं नाही आणि देव बी मला भेटला नाही. तर हे आपल्यावरनं का सांगितलं की जे लोक असं करतात त्यांना संसार बी होत नाही आणि देव बी भेटत नाही. जे असं कवित्वाची चोरी करतात त्याला. तर कष्ट सोसणे. वंदिले वंदावे जीवाची साठी, किंवा बरी तुटी आरंभीच. ज्याला वंदने ठरवून प्रथम वंदन केले त्यांना जीव गेला तरी वंदन करणे सोडू नये, किंवा प्रथमच वंदन केलेले बरे. वंदिले वंदावे जीवाची साठी, किंवा बरी तुटी आरंभीच. अगोदरच त्याचं वंदन जे चांगलं म्हणून वंदन करायचं आणि पुन्हा त्याला शिवाय द्यायची द्यायचं असं करायचं नाही. चौकशी करून अगोदरच तो चांगला आहे का नाही हुडकायचं. स्वैताची चाड ते ऐका हे बोल, अवघेची मोल धीरा अंगी. तुम्हाला जर आपलं हित करून घ्यायचं असेल तर माझं बोल ऐका म्हणतोय की अवघेची मोल धीरा अंगी. धैर्य धरलं पाहिजे. धैर्य धरलं
तर त्याला मोल प्राप्त होते. असं नेभळटपणा, विचरेपणा असा धरू नका. शिंपिले ते रोप वरी वरी बरे, की रोप आहे त्या रोपाला शिंपिले म्हणजे त्याला पाणी सतत जर घातलं तर वरी वरी बरे, तर ते मग चांगलं असतंय. त्याला पाणी घातलं तर ते वाढतं, रोप फोपावतं. वाढलया वरी कोंभ नये, आणि ते वाढलं आणि मग पाणी घालायला लागलं, उपयोग काय? तर त्याचं वेळेवर त्याचं सिंपण करावं, वेळेवर त्याला पाणी घालावं. तुका म्हणे टाकी घाये देवपण, फुटलिया जन कुलापशी. कष्ट सोसायला लागते की टाकीचं घाव सोसले देवाची दगड करताना, तर काय होतं की तो देव होतो, मग सगळे पूजाला जातो आणि फुटलं आणि ते टाकलं हे बाजूला. मग लोक ते शौचाला बसलं की डुंगण पुसतात त्या दगडात. असं जुन्या काळातली पद्धत आहे. आपण ती सांगत अशी वगैरे अशी पद्धत नाही. जर फुटली या जन खुला पुसे, म्हणून हे टाकीचं घाव सोसायचे देव, पण हीपर्यंत घाव सोसायचे. ते लगेच शाळा सोडून गेला तिकडं, असं नाही. कितीही त्रास होऊ दे ती शाळा सोडायची नाही. टाकीचं घाव सोसायचं. टाकीचं घाव म्हणजे कसं काय, हे नाही, असं त्रास सोसायचा, अगदीच उभा राहायचं, असं आहे ते. हो, ही ग्रीकमध्ये एक देवता होती. ग्रीक पुराणात एक देवता आहे. तर ती देवता, त्या ग्रीक जो राजा होता त्याच्या घरी रूप घेऊन आलेली होती, आणि ती त्या ठिकाणी दासी म्हणून राहिली. देवता होती राजाच्या घरामध्ये, आणि तिला राजाची मुलं सांभाळायचं तिच्याकडे काम होतं. राजाची मुलं सांभाळायचं, तर ती रात्रीच्या वेळी काय करायची, त्या पोराला घेऊन नुसतं खाल्लं आग पेटवून त्या पोरावाला असं भाजायचं, चांगलं भाजायचं म्हणजे त्याला शेकायचं जोरात, खूप त्याला त्रास होईल इतकं त्याला हे करायचं. तर ते राजानं बघितलं एकदा, आणि राजानं बघितल्यानंतर त्या म्हणजे काही लोकांनी दासीने बघितलं, मग तिला राजाच्या पुढं उभा केली. तर तो काय म्हणला, ती काय म्हणली की मी ईश्वरानं मला पाठवलं, देवाने तो, आणि राजा हे तुझा मुलगा आहे, तर हा आगीत सुद्धा किती उभा केला तरी ह्याला सहन करायची ताकद वाढावी पाहिजे, म्हणून मी ह्याला असं त्रास देतो, असं काही करावं. तर अशा तऱ्हेचं टाकीचे घाव सुसाय पाहिजे, नाहीतर मग काय उपयोग नाही. एकदा ते आणखी एक कथा आहे, खलील जिब्रानची कथा आहे. तर त्या खलील जिब्रानच्या त्या कथेमध्ये की तो असे कुत्र्याच्या, मांजराच्या, पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून ज्ञान शिकवत असतो. तर एक हे होता, तो खलील, तो जरा बादशाह होता. त्या बादशहाचा मुलगा खलील जिब्रान हा शिक्षक होता. तो बादशहाचा मुलगा त्या शिक्षकाकडे शाळेत जायत होता, खलील जिब्रानच्या. तो काय करायचा, त्या बादशहाच्या मुलाला तो जास्त छड्या मारायचा, त्रास द्यायचा, बडवायचा, सगळं करायचं, आणि इतर मुलांच्याकडे काय करत नव्हता. मग तो मुलगा गेला आणि आपल्या भावाला, आपला बादशाहच त्याचा, तर त्याला सांगितलं की ते गुरुजी आहेत, ते मला जास्त मारतात, मला त्रास करतात, इतर पोरांचं चुकलं तर तिकडे काय बघित नाही, आणि मला फार पिढा करतात, गुरुजी भयंकर, तर काय गुरुजी चांगला नाही, असं तो सांगतो. मग तो राजा जो आहे त्या गुरुजीला बोलून घेतो आणि म्हणतो की वा अहो गुरुजी, हा माझा मुलगा सांगतोय, हे खरं आहे काय, तुम्ही जास्त त्रास देता, इतरांना काही देत नाही. तर तो म्हणला, खरं आहे म्हणला, मी ह्या तुमच्या मुलाला आधी सारखा धारेवर धरून हे करतो. का तर म्हणला, उद्या ह्याच्यावर राज्याची जबाबदारी पडणार आहे, आणि राज्याची जबाबदारी पडली की शत्रूच्या तावडीत चालू तर ह्याला कोण सोडणार नाही. तेव्हा ह्याला ठोकून चांगला तयार करायला लागतोय, तर त्याशिवाय चालत नाही, असं त्यानं सांगितलं. तसं हे असं करायला लागतंय. खलील जिब्रान तो शिक्षक.
आता पुढचा अभंग आहे. संचित उत्तम भूमी कसुनिया, जाऊन नेणे वाया परी त्याचे. त्याच्या पिकासी आलिया घुमरी, आल्या गायीवरी अनेक गायी. आपल्या जमिनीत चांगले कष्ट करून मशागत करून बीजाची पेरणी केली तर ते बी ती पेरणी फुकट जात नाही. त्या कष्ट करणाऱ्याला त्याच्या शेतातून भरघोस पीक मिळते. त्याच्या गोठ्यात गाई वासरांची किल्लारे भरून जातात. कष्ट केलं तर हे सगळं पुढचं होते, कष्ट नाही केलं तर काय होत नाही. म्हणून तो म्हणतोय हे कष्ट सोसा याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता पुढचा विषय आहे काम क्रोध. काम म्हणजे की जी स्त्री पुरुष अशी जी भावना त्याला काम म्हणतात. किंवा प्रत्येक वेळेला आपलं काहीतरी काम व्हावं, असे आपला हा विषय मिळावा, ते विषय मिळावा, ही वस्तू मिळावी, अशी एक भावना. आणि क्रोध म्हणजे राग. नाही हे तो म्हणतो श्वान शीघ्र गोपी, आपणा घात कर पापी. क्रोधी कधी असू नये. ते कुत्र जे आहे ते एकदम भडकतंय, हे करतं. लवकर संतापणारा मनुष्य म्हणजे कुत्राच होईल. कुत्र्यासारखं जे नुसतं एकदम उडते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं. आपणा घात करी पापी, तो आपणच स्वतःचा घातक ठरत असतो. असा त्याने कुणावर चिडू नये. नाही भीड आणि धीर, उपदेश न जिरे क्षीर. उपदेश मधीच न घालायचं राहिले. उपदेश न जिरे क्षीर, तर त्याला भीड असत नाही. त्याला भीड असत नाही. इतराबद्दल आपुलकी असत नाही भीड, आणि त्याला धीर असत नाही. आणि उपदेश, त्याला उपदेशाचं जर दूध पाजलं तर ते त्याला पचत नाही. कुत्र्याला जर दूध पाजलं तर वखते, ते घाण खाली की व्यवस्थित बसते. असं की उपदेश न जिरे क्षीर. जिरे म्हणजे पचत नाही. खीर ते क्षीर म्हणजे दूध त्याला पचत नाही. कुत्र्याला घालून बघा तू, ते लगेच बसते. घाण खाली त्याला पचते. माणसासी भुंके, विजातीने द्यावे थुंके. आणि हे कुत्र जे आहे हे माणसाला सारखं भुंकतंय. तसं जे कामक्रोधाचे माणसं असतात ते प्रत्येकावर उगाच भुंकायचं. विजातीशी धावे थुंके. आणि दुसऱ्याच्या माणसाला असं करतात. आणि ज्याला किंवा संयम असत नाही अशा माणसाला उपदेश करून व्यर्थ जातो. जसे कुत्र्याला दूध पाजले तर ते त्याला पचत नाही, तो कुत्रा ते दूध ओकून टाकतो. हा असला शीघ्रगोपी मनुष्य इतर माणसावर कुत्र्यासारखा चवताळून भुंकत असतो व दुसरे सर्व लोक त्याच्यावर थुंकत असतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाचे चित्त मलिन पापी असते, त्याची फजिती करून टाकावी. तुका म्हणे चित्त मलिन करा ते फजित. हे मलिन चित्त असतं, त्याची फजिती करा. लोक त्याच्यावर थुंकतात आणि तो मात्र सगळ्यावर भुकत असतो सतत. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पायासवी. आम्ही आमचे कामक्रोधादी विकार, जे आमच्या मनातले सगळे वाईट विकार आहेत, ते आम्ही विठ्ठलाला वाहिलेले, देवाच्या पायावर अर्पण केलं. त्यामुळे आम्ही ते सोडून दिलं. तो आपण मनात ते घेत नाही. खूप आहे की हे जे काय कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. त्या आपले ते आता ते हे आता ते हे होते ना, आता इटू पाटील आहे ते, त्यांचा एक आजोबा शिवा पाटील म्हणून होते. तर ते चक्रेश्वरचे भक्त होते, चक्रेश्वरच्या देवाचे. आणि ते गावचे पाटील बी होते. तर जुन्या काळातली गोष्ट सांगतात, त्या पाटील ते गावच्याच चावडी बसलेले होते. आणि तिकडे त्या तेलाच्या घराजवळ एक बाई होती. तर तिचं काहीतरी हे झालं तिथं, तिला काहीतरी ते हे झालं, त्या पाटलांना काहीतरी दुखावलेलं होतं.
किंवा त्याचं ते काम झाले नव्हतं. ती पाटलाला येऊन भयंकर शिव्या दिली, भयंकर शिव्या दिल्या, तासभर शिव्या देत होती. पाटील काहीही बोलला नाही. तो म्हणला, दे तू दिलेले मी सगळं हे चक्रेश्वरला या शिव्या सगळं अर्पण करतो म्हणला, आणि गप उठून चक्रेश्वरला निघून गेला. असा आहे तो. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. जे आम्ही परमेश्वराच्या विठ्ठलाच्या पायावर आमचे राग लोभ काम क्रोध आमचे षडविकार आम्ही वाहून टाकल्यात. आवडी धरली पाया सगळे. विठ्ठलाच्या पायाची आवड आम्ही धरलेली आहे. आम्ही बाकी काही आम्हाला नको आहे. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हार पोनी देह भाव. आता मी मागे कशाला बघू, कामक्रोधाची मी आठवण कशाला ठेवू. हार पोनी माझा देहभाव, मी ह्या देहातला आहे, मी अमुक एक तुकाराम आहे, हे मी सगळे विसरून गेलो. मी देवाच्या माझ्या सगळे विकार जे आहेत ते देवाला अर्पण केले आहेत. रिद्धी सिद्धी सुखे आणि तल्या लाता, तेथे या प्राकृता कोण माने. तुकाराम महाराज म्हणतात, मी रिद्धी सिद्धीला लाथा आणलेले आहेत. रिद्धी सिद्धी ह्या रिद्धी सिद्धी या ज्याला प्राप्त होत्यात तो मागेल ते सगळं मिळते. आता इतकं पैसे पाहिजे, इतकं सोनं पाहिजे, इतक्या गायी पाहिजे, इतक्या म्हशी पाहिजे, इतकी जमीन, जे काय मागेल ते मिळते. अशा तऱ्हेच्या रिद्धिसिद्धी देव देतो. तुकाराम महाराज म्हणते, अशा ज्या रिद्धिसिद्धी आहेत यांना मी लाथा मारून घरातनं हाकलून लावले. मला त्यांची काही गरज नाही. मी माझ्या कष्टानं जगणार आहे, आणि माझ्या कष्टानं आणि सत्यानं मी जगणार आहे. असं फुकटचं मला रिद्धिसिद्धी देवाच्या नको खायला. रिद्धिसिद्धी सुखे आणि तल्या लाता, तेथे या प्राकृता कोण मानी. मग रिद्धिसिद्धी मी टाकून सोडून दिल्या, आणि मग मला कोणतरी बाकीचं करतो की पोतभर धान्य दे, नाहीतर कोणतरी बाकीचं काय ते भाकरी दे, त्याला मी बोलतोय काय. मी हे प्राकृत ह्या साऱ्या गोष्टीला मी कशाला बोलतोय. तुका म्हणे, आम्ही विठोबाचे दास, करून ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आम्ही विठ्ठलाचे दास आहोत. आम्ही हे सगळे ब्रह्मांडचा घास गिळून टाकला, ब्रह्मांड सुद्धा आम्ही गिळून टाकलं, एवढं आम्ही मोठे आहोत. आम्हाला ह्या बारक्या ह्या गोष्टीला भ्यायची गरज नाही. बारक्या सारख्या गोष्टीमध्ये, ह्या साध्या गोष्टीमध्ये मन हलकं करून हे कामक्रोधाच्या षडविकारांच्या अधीन जायची आम्हाला काही गरज नाही. आता पुढे म्हटलंय की हे काही जातात असे हे करतात, तपश्चर्या करतात, नाग धरायचं, ब्रह्माय नमः कय नमः तमकय नमः. तर परद्रव्य परनारी, दुसऱ्याचं पैसे आणि दुसऱ्याची स्त्री अभेळ असूनही त्याची इच्छा करायची, आणि मग नाक धरून ते हे करायचं, ग्रंथ म्हणायचं, हे तपश्चर्या करायची, मंत्र म्हणायचं, केशवाय नमः रामाय नमः. काय करायचं रामाय नमः केशवाय नमः. जळो तयाचा आचार व्यर्थ भार वाहे खरं. ह्या लोकांचं ते आचार म्हणजे ते जे देवाची पूजा करतात आणि मंत्र म्हणतात, ते जळून जावं, त्या आग लागो त्याला. आणि हे उगाचच भार आणि खर म्हणतात. खर म्हणजे गाढव. हे गाढव उगाचच भार वज वाहतात. काय याचा उपयोग आहे. जर परस्त्री आणि परधनाची जर ते इच्छा करीत असली तर त्याचा काही उपयोग नाही. सोवळ्याची स्थिती क्रोधे विटाळला चित्ती. सोहळं नेसायचं आणि सोहळं नेसायचं आणि मनामध्ये ते गाढव लोक निष्कारण अनुष्ठानाचे ओझे वाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, क्रोधे विटाळले चित्ती. क्रोध त्यांच्या चित्तामध्ये क्रोध असतो, आणि उगाच बाहेर सोहळं दाखवायचं, सोहळं नेसून खायचं. चित्तामध्ये जर क्रोध असेल तर त्याचा ते सोहळं व्यर्थ आहे. तुका म्हणे, सोंग दावी बाहेरील रंग. तुकाराम महाराज म्हणतात, बाहेरीले सोंग असते, पण त्याच्या मनात हे अशा तऱ्हेने जर विचार असले तर बाहेर उगाच सोंग काढून मी चांगला आहे, मी हे आहे, मी देवाचा भक्त आहे, मी असं मंत्र म्हणतो, तप करतो, कशाला करतो तू.
हे काय उपयोग आहे याचा? आता पुढचा अभंग आहे. काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. काम आणि क्रोध हे पर्वत आहेत दोन. या पर्वत त्याच्या पलीकडे देव राहिला. अनंत म्हणजे देव हा पलीकडे राहिला आहे. ही कामक्रोध मधले जर तुम्ही हाकलून दिले तर त्या देवाची भेट होईल. आणि कामक्रोध जर मध्ये असे पडलेले असले, राहिला अनंत पलीकडे. नुलंघवे मज सापडे न सापडे वाट. नुलंघवे मज न सापडे वाट, दुस्तर हा घाट वैरी यांचा. नुलंघवे मज, मला हे उल्लंघता येत नाही. न सापडे वाट, मला ही वाट सापडत नाही. आणि नुल्लंघवे उल्लंघता येतात नाही. उल्लंघणे म्हणजे ओलांडून जाणे. समजा मोठा डोंगर आहे, मोठी वाट आहे, तर मला ही वाट चालून जाता येत नाही. न सापडे वाट, दुस्तर हा घाट वैरी यांचा. आणि हा दुस्तर म्हणजे तरुण जायला किंवा चालून जायला, तिकडे पलीकडे जायला, तरुण जायला हा घाट म्हणजे डोंगरातला जो रस्ता आहे हा. आणि हे डोंगरातला रस्ता कुठे आहे? ह्या डोंगरातल्या रस्त्यामध्ये वैरी आहेत. वैरी कोणते? तर हे कामक्रोध वैरी आहेत. हे वैरी ह्या घाटात आहेत. त्यामुळं देवा मला पलीकडे जाता येत नाही. आता कैचा मज सखा नारायण, गेला अंतरोन पांडुरंग. आता हे जे कामक्रोध पर्वत आडवे पडलेले आहेत, ह्या घाटामध्ये हे सगळे हे दुस्तर असा हा घाट आहे. आणि यामध्ये हे वैरी सगळी म्हणजे कामक्रोध हे वैरी आहे. आता तो म्हणतो, देवा आता मला कैसा नारायण, मला देव कसा भेटणार मला? आणि गेला मला पांडुरंग, अंतरोनी गेला पांडुरंग. माझी ताटातूट झाली. पांडुरंग मला मिळणार नाही, भेटणार नाही. तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर, गेले हा विचार कळो आला. तुकाराम महाराज म्हणतात, माझं हे कामक्रोधामुळं माझं हे मौल्यवान शरीर जे आहे हे फुकट गेलं. आणि गेला हा विचार कळो आला. हे फुकट गेलं असं आता मला कळून आलेलं आहे. आता काय करू नये आणि काय करावे? तर काय करू नये ते सांगितले त्याने. तुका म्हणे होय पीडा ते न करी, न राहे परी भलती. तुकाराम महाराजांना जे कर्म केल्यामुळे आपल्याला पीडा होईल, दुःख होईल, त्रास होईल, असे कर्म करू नये. आपल्याला जे ज्यात त्रास होईल, आपल्याला पीडा होईल, आपल्याला दुःख होईल, असं काम करू नये. यानुसारच आचरण ठेवावे. मग तो मनुष्य वाटेल त्या प्रकारे राहिला तरी चालेल. का म्हणे होय पीडा ते नाही करी. आपल्याला पीडा होईल ते करू नये. आता पुढचं म्हणलंय, शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ. की अन्न शिजेलं, भात शिजला आणि जाळ खाल्लं लावला सारखा, तर काय होईल? ते सगळं करपून जाईल, वाया जाईल, म्हणजे फुकट जाईल. ऐसा वारा वातो श्रम, अतिशयो नाही काम. अशा तऱ्हेचे उगच म्हणजे वारा म्हणजे टाकून द्यावा. असल्या प्रकारचे श्रम हे टाकून द्यावं. ऐसा वारा वातो श्रम, अतिशयही नाही काम. हे अशा तऱ्हेचं जे काम आहे ते चांगलं नाही. सांभाळावे वर्म, उचिताचा कळेल धर्म. तर की वर्म हे सांभाळावं. क्लेशकारक काम काय आहे ते करायचं नाही, हे वर्म ध्यानात ठेवायचं. किंवा शिजल्यावर पुन्हा जाळायचं नाही, फुकट काही हे करायचं नाही. योग्य वेळी योग्य काम करणे हा धर्म असून त्याचे पालन करावे. सांभाळावे वर्म, उचिताच्या काळे धर्म. तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. तुकाराम महाराज म्हणतात,
हे कळते केव्हा? तुकाराम महाराज म्हणतात, कोणतेही कार्य करताना हे सूत्र ध्यानात ठेवावे. हे जेव्हा आपल्या जे फुकट जाणार आहे असं काम करू नये, ज्याच्यामुळं आपल्याला त्रास आहे असं काम करू नये. आता पुढचं म्हटलंय की कुंकवाची ठेवा ठेवी बोडका देवी काशाला. कुठलं तरी काम की जी विधवा आहे तिनं दुसऱ्याने कुंकू कसं लावलंय काय लावलं ती चौकशी काय करायचं आहे. बोडका देवी म्हणजे जी हे आहे विधवा आहे तिला कुंकवाची उठाठेव कशाला करायची, दुसऱ्याच्या कुंकू बघायची. दिवस गमा भरा पोट कागे नट नटावा. दिवसभर कसं तरी पोट भरा तुम्ही हे नटायचं वगैरे जे ज्या स्त्रिया सौभाग्यवती आहे त्यांच्या कशाला नादाला लागतात तुम्ही. दिमागा कोणा दावा लटकी जीवा चरफडी. तुम्ही अशा तऱ्हेच्या ज्या स्त्रिया असतील तर त्या जर उगस शृंगार करून दिमाग लावायला लागल्या तर ते फुकट आहे. काय करू नये तर हे त्यांनी करू नये. त्यांनी काही फारसं शृंगार करायचं तुमच्या नादाला लागू नये. तुका म्हणे झोड घी हो पुन्हा का हो कोरडी. तुकाराम महाराज म्हणतात, अगे निलाजरे वे हे निलाजरे बाई तू कशासाठी व्यर्थ नकरा नटरंगी करीत आहेस. असं म्हणजे जे देव नको आहे ते काम करू नये असं तुकाराम महाराज. कालाय तस्मै नमः असं एक पुढं आहे. काळाचा महिमा. काय वेळा काळाचा महिमा. सापडला संधी मग बळी पडी बंदी. एखाद्या मनुष्य काही कारणाने अडचणी सापडला तो बलवान असून सुद्धा गोत्यात येतो. त्यामुळे सतत ध्यानात ठेवा, काळाच्या महिम्यामुळे कदाचित अशी वेळ ही येऊ शकते आणि जो अनेकांचा दाता असतो त्यालाही त्याच्या याचकाकडे दान मागण्याची पाळी येते. ऐशी कोणी आहे वेळ हा ती काळाच्या सगळं कदाचित असली वेळ येते आणि काळाच्या गतीने एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा ही दातात तण धरायची पाळी येते की जो अगदी याचक जे असतो भिकाऱ्याकडे सुद्धा काहीतरी मागायची पाळी येते. दाता मागे दान जाय याचक शरण. हा देणारा असतो परंतु याचक येतो, जो भिकारी असतो याचक असतो त्याच्याकडे सुद्धा दान मागायची पाळी येते. तुका म्हणे नेना काय सांगू नारायणा. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा तुम्ही का हे जाणत नाही, मी कशाला सांगायला हवे काय. नारायण आडला नारायण गाढवाचे पाय धरायचे पाहिजे. आता पुढचा अभंग आहे. कार्य अर्धवट सोडू नये केले शकूने प्रयाण आता मागे फिरे कोण. काय वेळा करतात मुहूर्त करायचं, चांगला शोभ शकून बघायचा आणि काम करायला जायचं. प्रयाण म्हणजे चालायला लागायचं. शुभ शकून मुहूर्त पाहून एखाद्या कार्याला आराम करायचा, त्यासाठी प्रयाण करायचे. प्रयाण करणे म्हणजे चालत जाणे. होय तैसे होय आता देह बळी काय चिंता. आता म्हणजे एकदा तुम्ही गेला आता कोण मागे फिरणार आहे. फिरायचं नाही मागं. जे व्हायचं असेल ते होऊ देत. देह बळी काय चिंता. देह हा बलवान आहे, तिची चिंता कशाला करता. पडिले पालवी त्याचा धाक वाहे जीवी. जे पदरात पडलेले असते, लाभ झालेला असतो त्याचे रक्षण व्हावे. पदरात जे पडलेलं आहे त्याचा आपण हे रक्षण करून घ्यावं. ते नाहीसे होऊ नये याची धाकधूक सतत मनात असते. तुकाराम महाराज म्हणतात, कार्य अर्धवट सोडले मिळवलेले दवडले तर हीनपणा येतो आणि अशा हीनपणाने जगण्यात काय अर्थ आहे.
तुका म्हणे जिने देवा खाय हीनपणे, की काम कधी अर्धवट सोडू नये, त्या आणि हीनपणा असा घेऊ नये अंगामध्ये. आता कावीळग्रस्त दृष्टी, दुष्ट मनोवृत्ती. कावीळग्रस्त म्हणजे एक ती कावीळ ज्याला होते ना, कावीळ म्हणून एक रोग आहे. तर तो रोग झाला की माणसाला सगळं पिवळं दिसायला लागतं, सगळं जग. तर अशी तसं काही माणसांना जर माणसांच्या मनात दुष्टवृत्ती असली तर त्याला सगळं वाईटच दिसायला लागते. म्हणून सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. काय होतं की पूर्वी असं गुप्त धन असायचं, कुठेतरी पुरून ठेवलेलं. पण ज्याला नशीब आहे त्याला त्या धनाची प्राप्ती व्हायची, आणि ज्याचं नशीब नाही त्याला ते विंचू साप असं दिसायचं. मग ते त्या माती ढकलून पळून यायचा. पण ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळते. धन अभाग्या कोळसे. अभाग की सर्प विंचू किंवा कोळसं असं दिसतंय अभागी माणसाला धन, आणि ज्याला मिळायचं त्याला मात्र धन मिळते. आता आला डोळ्यासी कवळ, तेने मळले उजळ. डोळ्याला कवळ आलं, मग सांगितलं जर कावीळ झाली डोळ्याला तर चांगलं आहे ते स्वतः ते पिवळं दिसायला लागतं. अंगाचे भोंडी भोय झाड फिरती धोंडी. आपण जर असं गरगर करत असतो ते फिरलो तर मग भोंड आपल्याला येते, आणि मग ही सगळी झाडं घरं सगळं फिरत्या असं वाटतं, फिरायला लागले असं. अंगाचे भोंडी भोय झाड फिरती धोंडी. दगड धोंडी सुद्धा फिरले असं वाटतं. तुका म्हणे नाळ पाप ठाके हिता आड. तुकाराम महाराज म्हणतात हिताच्या आड, दुर्दैव जे आहे ते हिताच्या आड येते, आपलं दुर्दैव. आणि जे हितकर असेल ते हित आपलं नष्ट होऊन जाते. पाप ठाके हिता आड, आपलं जे पाप असते ते हिताच्या आड येते आणि आपलं हित होत नाही. कावीळग्रस्त ही दृष्टी काही लोकांची असते. पुढे त्यांनी सांगितलंय कार्यवर अर्धवट सोडू नये म्हटलंय. आता त्याने कार्य अपुरे सोडू नये. कार्य सुरू केलं तर अपुरं सोडायचं नाही. दाऊन या बंड पुरे न करी ते भांड. बंड दाखवायचं मी असं करणार आहे तसं करणार आहे, आणि ते पुढं करायचंच नाही, मग काय उपयोग त्याचा. जळो जळो तैसे जिणे पट मरे लाजिरवाणे. हे अशा तऱ्हेचं जे जीवन आहे ते जळून जावं, ते जळून जावं. जळो जळो ऐसे जिने पट मरे लाजिरवाणे. जळून जावं, त्याला आग लागो. एकदा कोणतेही सोंग घेतले तर त्याची योग्य तऱ्हेने पूर्तता करावी लागते. घेतले ते सोंग बरवे संपादावे सोंग. ते सोंग घेतले त्या सोंग व्यवस्थित कडेला न्यावं. तुका म्हणे धीरे देव नुपेक्षील खरे. जर तुम्ही धीर धरला आणि ते काम करायला लागला तर देव नुपेक्षील. नुपेक्षील म्हणजे न उपेक्षा. नुपेक्षा न उपेक्षा म्हणजे नुपेक्षा. म्हणजे उपेक्षा करणं म्हणजे त्याचं हेळसांड करणं, दुर्लक्ष करणं त्याच्याकडं. अशा तऱ्हेचं देव काय तुमची उपेक्षा करणार नाही. देव तुमची उपेक्षा करणार नाही. तुम्ही जर असं कार्य जर धीर घेतला, काय वाटेल झालं तर ते धीरानं जर कार्य केलं तर ते कळतंय. कोलंबस नावाचा तो हे होता 15व्या शतकामध्ये. कोलंबस तो इटलीमधून तो निघालता हिंदुस्थानला यायला. तर हिंदुस्थानला यायच्याऐवजी तो हिंदुस्थानला त्याला यायच्याऐवजी त्यानं काय केलं की पृथ्वी गोल आहे, त्यामुळे एका दिशेनं जर जायला लागलं तर पुन्हा तिथंच येणार का नाही असं. म्हणून त्यानं इटलीमधून सुरुवात केली आणि सरळ तो निघाला पश्चिमेला. आणि पश्चिमेला निघाल्यानंतर ते पुढं पाणी नाही का, पूर्वीच्या काळात एवढं हे बी नव्हतं,
फराऱ्याचे झाडं हवेवरती वाऱ्यावर चालायची, त्याला भयंकर त्रास झाला, सगळे लोक मारायला उठले, तो आम्हाला मारायला लागला एक एक पण धीर धीर धरीत राहिला आणि तो त्या अमेरिकेत जाऊन पोचला. अमेरिकेत तर अशा तऱ्हेनं जे काय अर्धवट सोडणं आहे, तुका म्हणे धीरे देव नुपेक्षित, त्यांना धीर धरला म्हणून त्याला अमेरिका घेऊन. आणि मध्ये ज्या हिचा जर जीव दिला असता तर का मध्ये त्या समुद्रात उड्या मारून जीव दिला असता तर का. आता कीर्तन आणि कीर्तनकार, हे कीर्तन करणारे कीर्तनकार कसे ढोंगी असतात. आता किती वाजले? मग झाले.